आता कुठल्या महानगरपालिकेत कुणाला आरक्षण आहे ते बघूयात। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी या प्रवर्गातून महापौर बसणार आहे, तर ठाण्यात एससी प्रवर्गाचा महापौर असणार आहे। जालन्यात एससी महिला, आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। वैदेही, काय अपडेट्स आहेत? महापौर पदासाठीची सोडत प्रक्रिया कुठवर आली आहे? नक्कीच आपण बघतोय की महानगरपालिकेसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडे प्रत्येकाचं लक्ष होतं आणि मुंबई महानगरपालिका आता खुल्या प्रवर्गाचं आरक्षण निश्चित झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांचा जीव आपण बोलतोय की भांड्यात पडलेला बघायला मिळत आहे, कारण प्रत्येकाला दिलासा मिळालाय। कारण खुल्या प्रवर्गामध्ये अनेक उमेदवार त्या ठिकाणी आहेत, अनेक वरिष्ठ उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे यांना महापौर पदाला नक्कीच सार्थकी असा चेहरा प्रत्येक राजकीय पक्षाकडे आहे। त्यामुळे खुल्या प्रवर्गात जे आरक्षण निश्चित झालेलं आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येक राजकीय पक्षाला दिलासा झालेला बघायला मिळतोय। दुसरीकडे आपण बघितलं तर खुल्या प्रवर्गासंदर्भात आपण विचार केला तर याच्या आधीचं आरक्षण देखील मुंबई महानगरपालिकेचं हे खुल्या प्रवर्गाचं होतं। त्या ठिकाणी किशोरी पेडणेकर आधी विश्वनाथ महाडेश्वर जेव्हा महापौर झाले होते ते देखील खुल्या प्रवर्गाचं आरक्षण होतं। त्यामुळे सलग तिसऱ्यांदा अशा पद्धतीचं खुल्या प्रवर्गाचं आरक्षण मुंबईला मिळाल्यामुळे त्या ठिकाणी अनेक वरिष्ठ जे नगरसेवक आहेत त्यांना ही संधी उपलब्ध झाली असल्याचं बोललं जात आहे। नक्कीच, त्यामुळे आता बऱ्याच राजकीय पक्षांना दिलासा मिळालाय, कारण प्रत्येकच पक्षाकडे खुल्या प्रवर्गाचा उमेदवार असल्याने आता प्रत्येक पक्षाला दिलासा मिळालाय। मुंबईचं महापौर पद आता खुल्या प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे, तर अमरावती संभाजीनगरमध्ये देखील खुल्या प्रवर्गाचा महापौर असणार आहे। महत्त्वाच्या अपडेट्स आपण घेतोय महापौर पदासंदर्भात। पुणे महापालिकेतही खुल्या प्रवर्गाचा महापौर असणार आहे, तसंच मालेगावमध्ये देखील खुल्या प्रवर्गाचा महापौर असणार आहे। तसंच वसई विरार, नाशिक, नागपूर या सगळ्या महानगरपालिकांमध्ये आता खुल्या प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। सर्वात महत्त्वाची म्हणजे मुंबई महानगरपालिकेतही खुल्या प्रवर्गातून महापौर असणार आहे, तर पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर इथे देखील खुल्या प्रवर्गांचा महापौर असणार आहे। तर 17 पैकी 9 जागांवर आता महिला खुल्या प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही, काय अपडेट्स आहेत? खुल्या प्रवर्गाची सोडत जाहीर होतीये। नक्कीच आपण खुल्या प्रवर्गाची सोडत झाल्यानंतर खरं तर प्रत्येकाचं हेच लक्ष लागलेलं आहे की दोन काही कारणास्तव वैदेही यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये।